नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत दोघंही मडक्यांचं काम करत आहेत. अद्वैतला कलाने जे सांगितलेलं आहे त्या मडक्याला माती लेपायची आहे त्या पद्धतीने अद्वैत काम करत आहे आणि कला जे सांगत आहे ते कलाचं सगळं तो ऐकत असतो आणि व्यवस्थितपणे काम करत असतो. त्यासोबतच इकडे कला जी आहे ती अद्वैतच्या कामावरती खूपच इम्प्रेस झालेली असते. तिला मात्र खूप छान वाटत असतं. अद्वैत मन लावून हे काम करतोय ही गोष्ट हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आबा आणि त्याचबरोबर रॉकेट या दोघांनीही आबांनी सांगितलेलं सगळं साहित्य रॉकेटनं आणलेलं असतं आणि आबा सांगत असतात की त्या सुगंधी कॅन्डल आहेत ना रॉकेट त्या साईडला लावायच्या आहेत आणि त्याचबरोबर ते सगळं जे आहे ना ते अशा पद्धतीने करायचं आहे. आबा इन्स्ट्रक्शन देत असतात, रॉकेटला सांगत असतात. रॉकेट पण आबांनी जे काही सांगितलेलं आहे ते शांतपणे ऐकत असतो आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या चालू झालेल्या असतात. म्हणजे रूममध्ये पूर्ण डेकोरेशन करायचं असतं असं त्यांनी ठरवलेलं असतं. कारण कला आणि अद्वैत जे दोघंही आहेत ते दोघंही खुश आहेत. त्यांच्या संसारामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये ते दोघंही खुश आहेत यासाठी हे सगळं त्यांनी केलेलं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आबा स्वतः आता फुगे फुगवायला घेतात तेव्हा मात्र रॉकेट म्हणत असतो की अहो आबासाहेब तुम्ही कशाला, मी करतोय ना. तेव्हा मात्र आबांचं म्हणणं असं असतं की नाही, तुला काय वाटलं माझ्यात काही जोर नाहीये, मी हे सगळं करू शकत नाहीये असं बोलणं आबांचं चाललेलं आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आबा त्याला म्हणत असतात की मी जोर बैठक आपण काढू शकतो. तेव्हा रॉकेट म्हणतो की ठीक आहे तुम्ही फुगे फुगवा, नको ते कसं आहे माझ्या बोलण्यामुळे तुम्ही फुगू नका असं रॉकेट बोलत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की रॉकेट आणि आबा दोघंही आता मस्त त्यांची एन्जॉयमेंट चाललेली आहे. कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत ते सगळं त्यांचं चालू आहे आणि त्याचबरोबर फुगे फुगवायला घेतलेले आहेत. आबा सांगत आहेत त्या पद्धतीने सगळं डेकोरेशन, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत यासाठी दोघांचंही बोलणं चाललेलं आहे. त्यासोबतच आबा जे आहेत ते रॉकेटला सांगतात की त्या तिथे सुगंधी कॅन्डल ज्या आहेत ना त्या लाव आणि त्याचबरोबर तिथे 2 कॅन्डल ठेव, बाकीच्या कॅन्डल इकडे ठेव असं आबा सांगत आहेत. आणि रोहिणी मात्र बाहेरून वाकून बघत असते. तिचं असं म्हणणं आहे की यांचं रूम डेकोरेट करायचं काम सुरू आहे का, ठीक आहे मग यांची कशी वाट लावते ना ते बघ असं रोहिणीचं बोलणं सुरू आहे. छान असे हार्ट शेप रेड कलरचे बलून्स आणलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने रूम डेकोरेट केली जात आहे. आबाही खुश झालेले आहेत आणि अद्वैत आणि कला यांचा सुखाचा संसार आबांना पाहायचा आहे. छान पद्धतीने डेकोरेशन हे घरातलं सुरू झालेलं असतं आणि त्यामुळंच इकडे हे सगळेजण खूप खुश असतात. आबांनी पण आता खूप छान पद्धतीने गुलाबाच्या पाकळ्या वेगळ्या केलेल्या आहेत आणि आबा रॉकेटला म्हणतात की तिथे त्यामध्ये ना आपण तो बदाम काढूया असं आबा रॉकेटला सांगत आहेत आणि रॉकेट पण म्हणतो की चालेल. आता रॉकेटनेही होकार दिलेला असतो त्या पद्धतीने पुढचं काम सुरू असतं आणि आबा स्वतःच्या हाताने हर्ट बनवतात गुलाबाच्या पाकळ्यांचा आणि रॉकेटला सांगू लागतात की हे जे काही आहे ना हे अशा पद्धतीने करूया. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अनामिका आणि सोहम दोघंही बोलत असतात आणि त्यासोबतच अनामिकाला सोहम विचारतो काय झालं तुझ्या हाताला, कारण मुद्दामच ती तिथे बॉक्स घेऊन बसलेली असते आणि ड्रेसिंग करते असं सगळ्यांना दाखवत असते. पण हे सगळं काय असतं ते तिचं नाटक आहे. आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या मात्र खूप भयानक पद्धतीने चालू असतात. कारण अनामिकाचा एक वेगळा डाव असतो. सोहम तिला आता प्रश्नावर प्रश्न विचारत असतो आणि तिला म्हणत असतो की मला कळलं पाहिजे की काय झाले हाताला आणि मग तू असं का म्हणते की आपल्यातला जो संवाद आहे तो कमी झालेला आहे, तो होणारच नाहीये. तो म्हणत असतो की जरा समजून घे ना, तू असं काय वागतेस, कारण तुला कधीतरी समजून घेणं गरजेचं आहे. परंतु अनामिका मात्र ऐकायला तयार नसते. तो म्हणत असतो की का म्हणतेस तू, मग याच्यावर उपाय काय आहे असा प्रश्न जेव्हा त्याने विचारला जातो तेव्हा मात्र इकडे तिच्याकडे उत्तर नसतं. जर दोघांमध्ये काही होत नसेल तर काय करायचं हा प्रश्न विचारलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र इकडे अनामिकाकडे नसतं. आणि तेवढ्यातच सोहमचा फोन असतो. सोहमला कोणाचा तरी फोन आलेला आहे. अनामिकाचं म्हणणं एकच होतं की कसं आहे माहितीये का, तू जर काही चुकीचं केलं आणि तुला बोलून दाखवलं तर तुला राग येतो,
पण तू जे काही वागलेलं असतो ते पूर्णपणे चुकीचंच असतं, म्हणून तुला या भाषेत मी बोललेले असते, कारण तुझं कर्तृत्वच काही नाहीये असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर ती ज्या पद्धतीने सोहमशी वागत असते, बोलत असते, ते मात्र पूर्णपणे चुकीचं आहे. सोहमला खरं तर ती जराही मान देत नाही, त्याच्याशी खूप चुकीचं वागत असते. म्हणजे त्याला व्यवहारांनाही त्यावेळेस घरातल्या आयत्या प्रॉपर्टीवर डल्ला मारत आहे, तो खर्च करत आहे, जबाबदारी घेत नाहीये, या सगळ्या गोष्टी ती मूर्ख बोलत असते आणि सोहमला टॉर्चर करत असते. त्यासोबतच सोहमला आता फोन वाजलेला आहे. अनामिकाला उत्तर खरं तर द्यायचं होतं, पण तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नव्हतं, कारण डिवोर्स हा एकच गोष्ट आहे ना, ही एकच गोष्ट होऊ शकते. जर त्या दोघांना एकत्रच राहायचं नसेल तर काय होणार, संवाद होणार नाही म्हणजे काय होणार आहे, आता त्यांना दोघांना डिवोर्स घ्यावा लागणार आहे. या गोष्टी अशा पद्धतीने सुरू असतात. त्यासोबतच सोहम जो आहे तो म्हणत असतो की नाही, मला ना काहीतरी वेगळं वाटत आहे, काहीतरी वेगळी गफलत वाटत आहे, हा विचार सोहम करत असतो. आणि सोहम तिला म्हणत असतो की किचनमध्ये तुला लागलंय ना, मग तू जे काम करत असते ना त्याच्याकडेच लक्ष देत जा ना, बाकीच्या गोष्टींकडे नको लक्ष देत जाऊ, आणि जे काम चालू आहे तेच पाहत जा, असं सोहम तिला सांगत आहे. पण इकडे अनामिका म्हणते की खरंच मी वाचले, अन्यथा खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. आता याने जो प्रश्न मला विचारलेला होता त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं, पण याला तर उद्ध्वस्त करायचं आहे, याला बर्बाद केल्याशिवाय मी शांत राहणार नाही, असं तिचं असतं. ती लगेचच निलेशला फोन करते. हे बघ निलेश, आज ना एक काम करायचं आहे, आज त्याला एवढी दारू पाजायची आहे, पण ती कुठे, ती काजलचा जो कॅफे आहे ना त्या कॅफेच्या बाहेर जो बार आहे ना तिथे त्याला दारू पाजायची आणि कॅफेच्या बाहेर आणून त्याला सोडायचं. आणि ती काजल जी आहे ना ती पुढे काय करणार आहे ते मला माहिती आहे, आणि ते पुढे आल्यानंतर काय करायचं आहे ते माझे मी बघून घेईन, मी तुला जेवढं सांगितलेलं आहे तेवढं कर, आणि असं तिने सांगितलंय. म्हणजे सोहमची पुन्हा वाट लावायची आहे, आज सोहम पुन्हा दारू पिऊन आला पाहिजे, हा सगळा प्लॅन ह्या अनामिकाने केलेला असतो. तिला जराशी सुद्धा लाज वाटत नसते. तिचं जे वागणं असतं ते मात्र खूप विचित्र पद्धतीनं चाललेलं आहे. तिला जरासंही वाटत नाहीये की आपण जे वागतोय ते चुकीचं वागतोय, आपला आधीचा मित्र होता त्याच्याशी अशा पद्धतीनं वागतोय, ही गोष्ट मात्र तिला जराशीही जाणवत नाही. तिला फक्त एवढंच तिच्या मनात आहे की सोहमला उद्ध्वस्त करायचं. इकडे मात्र आता पूर्ण रूम डेकोरेट झालेले असते. आबा आणि रॉकेट दोघंही बाहेर गेलेले असतात. तर ही जी रोहिणी आहे ती म्हणते की आता ह्यांनी सुगंधी कॅन्डल लावलेत ना, त्याचाच वापर मला करायचा आहे, असं म्हणत रोहिणी पेट्रोल घेऊन आलेली असते आणि म्हणते की ह्या कॅन्डलच्या मागे जे पडदे आहेत ना त्याच्यावरती हे जे पेट्रोल आहे ना ते पेट्रोल मी टाकणार आहे, आणि मग कसा गोंधळ होतोय तो मात्र पाहण्यासारखा असणार आहे, असं म्हणत तिने स्प्रे बॉटलमध्ये पेट्रोल आणलेलं असतं आणि ते पेट्रोल तिथे स्प्रे करत असते. ज्यावेळेस तिने पेट्रोल तिथे स्प्रे करते तेव्हा मात्र ती म्हणत असते की आता ह्या कॅन्डल ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, आणि हा जो पेट्रोलचा स्प्रे आहे तो एकदा का त्याच्यावरती गेला मग मात्र मजा असणार आहे. आणि त्यामुळंच तिने ह्या सर्व गोष्टी केलेल्या असतात. सगळ्या रूममध्ये तिने पेट्रोल मारून ठेवलेलं असतं, म्हणजे अचानक जर काही झालं तर मात्र गोंधळ होणार आहे आणि त्या आगीमध्ये अद्वैत आणि कला संपणार आहेत. कारण माझ्या मुलाचं आयुष्य जर मला सुरळीत व्हावं असं वाटत असेल तर मला हे करावंच लागणार आहे, असं रोहिणीने ठरवलेलं असतं. कारण हे दोघं जण जोपर्यंत आहेत तोपर्यंत माझ्या राहुलने जे काही केलेलं आहे ते शोधून काढणार आणि त्याला अडकवणार, त्यापेक्षा मला हे सगळं करावं लागेल. रॉकेट मात्र इकडे गाणं म्हणत आलेलं असतो, कारण त्याची कात्री जी आहे ती आतमध्ये राहिलेली असते आणि तो म्हणत असतो की नाही ते मला हवी आहे, म्हणून तो आलेला असतो. तेव्हा मात्र रॉकेट आलेला पाहून मात्र इथे वाट लागलेली असते, ती म्हणजे रोहिणीची. ती तिथेच दरवाजा कपाटाच्या मागे लपून बसते, पण रॉकेटचं मात्र लक्ष नसतं आणि रॉकेट तिला म्हणत असतो की इथे कोणी आहे का, मला असं का जाणवतंय, पण रोहिणी तर लपून बसलेली असते. रोहिणी तिथं आहे हे रॉकेटला कळतच नाहीये. रॉकेट मग कात्री घेतो आणि ती कॅन्डल लावायची राहिलेली आहे म्हणून ती कॅन्डल लावतो आणि म्हणतो कसला तरी वास येतोय. म्हणजे बरोबर आहे, रॉकेटला सुद्धा आत आल्या आल्या एक वेगळा वास आलेला असतो, पण लक्षात येत नाहीये तिथे सुगंधी कॅन्डल्स पण लावलेले असतात. त्यामुळे ही गोष्ट लक्षातच येत नाहीये की तो जो येणारा वास आहे तो पेट्रोलचा वास असेल. ही गोष्ट मात्र रॉकेटच्या लक्षात आलेली नसते. त्यासोबतच रोहिणी आहे, रॉकेट निघून गेला की रोहिणी सुद्धा तिथून निघून जाते आणि ती म्हणते की आता खरी मजा येणार आहे आणि त्याचबरोबर आता ह्यांची वाट लागणार आहे या कलाची.
असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तिला फक्त एवढंच माहिती आहे की काही करून आता कला आणि अद्वैतला उद्ध्वस्त करायचं आहे. इकडे तोपर्यंत सोहमच्या बाबतीत अनामिकाने डाव रचलेला असतो आणि त्या निलेशने सोहमला दारू पाजलेली असते आणि त्याला दारू पाजून इथे बरोबर आणून सोडलेलं असतं, ते म्हणजे या कॅफेच्या समोर. तर तो जो कॅफे असतो तो काजल ज्या कॅफेमध्ये काम करत असते तो कॅफे असतो, तिथे आणून ठेवलेलं असतं. काजलचं काम झालेलं असतं आणि काजल निघत असते. तेवढ्यात तिचं लक्ष जातं, समोर तिला सोहम दिसतो. सोहम स्वतःला सावरूही शकत नसतो, इतकी दारू सोहम पिलेला असतो. आणि मग काजल सोहमकडे पाहते, त्याला चालताही येत नसतं. काजल मग विचार करते, नक्कीच काहीतरी झालेलं आहे. तिला मात्र वाईट वाटू लागतं, कारण ज्यावेळेस लग्नाच्या वेळेस तिने कबुली दिलेली होती त्यावेळेस ज्या गोष्टी घडलेल्या होत्या त्या खूपच विचित्र अशा होत्या, त्या तिलाही माहिती आहेत. आणि त्याचबरोबर इकडे कला आणि अद्वैत आता सगळं काम संपून आलेले असतात. आबा म्हणतात, अंजू चहा बनव गं या दोघांसाठी, काम करून थकलेत ना ते, असं सांगतात. आणि मग अंजू चहा घेऊन येत असते आणि त्याचबरोबर अंजूने चहा आणलेला असतो, तर आबा स्वतः तो चहा आहे तो स्वतः घेतात आणि कला आणि अद्वैतला म्हणतात की बसा इथे या, हा चहा घ्या, असं आबा त्यांना सांगत असतात. आणि आबा स्वतः सर्व करत आहेत. आणि कारण तुम्ही दोघांनीही एकत्र काम केलेलं आहे, काम तुम्ही थकलेले आहात, तेव्हा अद्वैत मात्र कलाचं कौतुक करू लागतो. अद्वैत म्हणतो की आबा तुम्हाला माहिती आहे का, कला ना म्हणजे खरे जे आहे ना ते खरंच खूप टॅलेंट आहे, ती पॅशनेटेड आहे. तिनं तिच्या कामाच्या बाबतीत ना खरंच, आणि त्याचबरोबर तिच्याकडे असलेले पेशन्स खूप जबरदस्त आहेत. म्हणजे विचारच करू शकत नाहीये की तिच्याकडे जे पेशन्स आहेत ना त्या बाबतीत आपण, कारण ती एवढी परफेक्ट असते तिच्या कामाच्या बाबतीत. तिला ना खरंच त्यासाठी ना 100/100 दिले पाहिजेत. तेव्हा आबा म्हणत असतात मग, आणि तिचं ना तिच्या कलेवर तिचं प्रेम आहे. आणि आबा म्हणतात, अरे तुझं पण तुझ्या कलेवर प्रेम आहे की, असं म्हणत आबा बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे आबा म्हणतात, मला सांग तू पण तुझ्या कामावर तेवढं प्रेम करतो ना, मला सांग तुझे डिझाईन याबद्दल तुझंही तेवढंच प्रेम आहे. आबा खरंच बोललेले असतात की अद्वैतचं पण कलावर प्रेम आहे, हे आबा बोललेले असतात. पण आबांनी अचानक शब्द फिरवलेला असतो. दोघंही चहा घेतात आणि मग अद्वैत आहे तो आबांना खुणवतो, म्हणजे सरप्राईजची तयारी झाली का. अद्वैतला कुठं माहिती असतं की आबांनी काय सरप्राईज देऊन ठेवलेलं आहे, कशा पद्धतीने सरप्राईज दिलेलं आहे याबद्दल इकडे अद्वैतला काहीच माहीत नसतं. आणि तेव्हा मात्र अद्वैत जो आहे तो आबांना म्हणत असतो फक्त की झालंय ना मी सांगितलेलं सरप्राईज, असं तो सांगत आहे. तेव्हा मात्र आबा म्हणतात की हो झालेलं आहे, असं आबा सांगत आहेत. तेव्हा आबाही खुश झालेले असतात. आबा म्हणत असतात की जा, कारण एवढं छान सरप्राईज आबांनी प्लॅन केलेलं असतं, कारण कला आणि अद्वैतला जराही वाटणार नाहीये की काय होणार आहे. आणि आबा मात्र जाम खुश असतात. आबांनी तेवढं सरप्राईज तयार केलेलं आहे. आबांना वाटत आहे की आता काउन्सलर तर आहेच, पण त्यासोबत हे जे सरप्राईज आहे ते बघून कला सुद्धा खुश होणार आहे. अद्वैत म्हणत असतो की चल खरे, असं म्हणत अद्वैत जो आहे तो कलाला घेऊन येतो आणि म्हणतो तुझ्यासाठी सरप्राईज आहे. दरवाजा उघडता क्षणी गुलाबाच्या पाकळ्या अंगावर पडू लागतात. आणि तेव्हा कला म्हणते की खरंच कला खुश झालेली असते, एवढं छान सरप्राईज तिला अद्वैतनं दिलेलं असतं. पण पुढे आल्यानंतर रूममध्ये जेव्हा कला पाहते तेव्हा सगळी रूम जी आहे ती हार्ट शेपच्या बलूनने सजवलेली असते. त्याचबरोबर सगळ्या रूममध्ये गुलाबाच्या पाकळ्या असतात, त्याचबरोबर सुगंधी कॅन्डल्स असतात. आणि कला मात्र म्हणत असते, चांदेकर तुझा विचार काय चालू आहे. आणि त्यासोबतच एवढं सगळं असतं तर तिथे अद्वैत म्हणत असतो की मी काय केलंय, मी काहीच नाही केलेलं. कला म्हणत असते की सांग मला तुझा काय विचार चालू आहे, तुझ्या डोक्यात नक्की काय सुरू आहे चांदेकर, मला कळलं पाहिजे. असं म्हणत कला जी आहे ती अद्वैतला ओरडू लागते. अद्वैतला म्हणत असते की तुझं नक्की काय चाललेलं आहे ना ते मात्र मला कळलं पाहिजे, मी तुला ना समजून घेते म्हणून तू काहीही करशील, असं म्हणत कला ओरडायला सुरुवात करते. अद्वैत मात्र म्हणत असतो की अगं खरे ऐकून तरी घे माझं, मी काय म्हणतोय ते तरी ऐकून घे आधी. पण अद्वैतचं कला ऐकायलाच तयार नसते. अद्वैत म्हणत असतो की मी नाही केलेलं हे सगळं. कला म्हणत असते की आता कळलंय मला, हे सरप्राईज तू देणार होता का, आणि हे काय आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो हार्ट आहे. तेव्हा कला म्हणते ते मला दिसतंय ना, त्याचा अर्थ काय आहे, सगळ्या रूममध्ये बलून्स काय लावलेत, हा काय गोंधळ घालून ठेवलेला आहे, हे सगळं मला दिसतंय. नक्की तुझ्या डोक्यात काय चालू आहे ना ते मला कळलं पाहिजे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय चालू आहे माझ्या डोक्यात. तेव्हा तो स्वतःच कलाला मुद्दामच विचारू लागतो. तेव्हा अद्वैतला आता धक्का बसलेला असतो, कारण आबांनी असं काय सरप्राईज दिलेलं असेल याचा विचार अद्वैतने केलेलाच नव्हता. अद्वैतला माहीतच नव्हतं की तिथे गेल्यानंतर अशी काही गोष्ट घडेल आणि अद्वैत
हा असा कलाच्या तोंडी दिला जाईल या गोष्टीची जाणीव अद्वैतला नव्हती. परंतु जे घडलेलं असतं ते मात्र खूपच भयानक असं असतं आणि त्यामुळे अद्वैत घाबरलेला असतो. तेव्हा कला म्हणत असते की हे काय, मला ना त्रास होतोय, कसला तरी वास येतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो कसला वास येतोय, काय होतंय तुला? तेव्हा कला सांगत असते की मला नाही माहिती, मला असं काहीतरी वेगळं जाणवतंय, मला त्रास होतोय, मला एवढंच माहिती आहे. तेव्हा मात्र अद्वैतचं म्हणणं असतं की नक्की कसला त्रास होतोय, तर पाणी द्यायला लागतो. तेव्हा कला म्हणते की अरे मला गरम पाणी दे, त्याशिवाय माझा आवाज सुटणार नाहीये, मला ना वेगळं काहीतरी जाणवत आहे आणि वेगळाच वास येतोय. खरं तर तो पेट्रोलचा वास असतो आणि म्हणूनच तिला त्रास व्हायला लागलेला असतो. त्याबरोबर रोहिणी जी आहे ती खूप खुश झालेली असते आणि ती इकडे राहुलला म्हणत असते की मी तुला नेहमी सांगत असते ना, तू खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे, पण आज तुझ्या मॉमने जबरदस्त असा प्लॅन केलेला आहे आणि तिथे कला आणि अद्वैतला संपवण्याचा प्लॅन केलेला आहे असं ती सांगत असते. कलाला इकडे घशाला त्रास होत असतो. अद्वैतने गरम पाणी आणलेलं असतं, पण अद्वैतला ते जे फुगे आहेत ते फेकून कलाला मारायचे असतात. कला पाणी पित असते, गरम पाणी पित असते आणि अद्वैत ते जेव्हा फुगे फेकून मारत असतो तेव्हा मात्र कलाच्या हातावरती गरम पाणी सांडतं. अद्वैत म्हणतो अगं खरे काय झालं काय झालं असं म्हणत अद्वैत कलाकडे धावू लागतो. तेव्हा कला म्हणते की अरे साधेकर काही नाहीये, एवढे छोटं मोठं होत असतं, सवय आम्हाला या गोष्टींची असं कला सांगत असते. पण अद्वैत म्हणतो की नाही, वेळच्या वेळी मलमपट्टी होणं गरजेचं आहे असं म्हणत अद्वैतने आता कलाच्या हाताला मलम लावायला घेतलेला असतो आणि तो म्हणत असतो की बघ हे सगळं असं चालू आहे ना, त्यामुळं हे व्यवस्थितच झालं पाहिजे. आणि बाहेरून रोहिणी आणि राहुल पाहत असतात. रोहिणी राहुलला म्हणत असते बघ आता त्यांची कशी वाट लागणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि अद्वैत मात्र कलाच्या हाताला मलम लावत असतो. तिला म्हणत असतो की हे बघ हे जे काही आहे ना ते अशा पद्धतीने चालू आहे. त्यानंतर अद्वैत कलाला मलम लावतो आणि म्हणत असतो की नाही खरे वेळच्या वेळी काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुझ्या हाताला चटका लागलाय ना, मान्य तुझं असं म्हणणं आहे की तो चटका सहन होण्यासारखा आहे, पण गरज नाहीये ना सहन करायची. आता आपण त्याच्यावर वेळेवर उपचार करणं गरजेचं आहे ना असं अद्वैत म्हणत इकडे हे सगळं जे काही असतं ते बोलून दाखवत असतो. कला मात्र अद्वैतला समजावत असते, त्याला म्हणत असते की हे सगळं जे काही आहे ना त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते मी फक्त करतोय. आणि त्याचबरोबर राहुल आणि रोहिणी दोघंही पाहत असतात. दोघंही बाहेरून या दोघांची मजा घेत असतात आणि कला आणि अद्वैत यांचा मात्र रोमांस सुरू झालेला असतो आणि तिथेच राहुलचं तोंड पडलेलं असतं. रोहिणीला पण कळत नाहीये की आता काय होणार आहे. रोहिणी पण त्याच्याकडे पाहत असते. ह्या दोघांचा मात्र मस्त एन्जॉय चालू आहे आणि रोहिणी म्हणत असते हे काय, थांब जरा राहुल, थोडा वेळ थांब. आणि असं म्हणत अद्वैत आणि कला एकमेकांना फुगे फेकून मारत असतात आणि दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो की बघ खरे ऐकून घे जरा तू असं म्हणत तिला समजवत आहे आणि कला मात्र अजिबात अद्वैतचं ऐकत नसते. दोघंही रोमॅन्टिक झालेले असतात आणि एकमेकांना फुगे फेकून मारू लागतात. तेव्हा मात्र कला जी आहे ती अद्वैतला म्हणत असते चांदेकर आणि दोघंही आता त्या बेडवरती पडतात. तेव्हा मात्र जे राहुल आणि रोहिणीचं तोंड असतं ना ते पाहण्यासारखं झालेलं असतं. त्यांना कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय घडतंय, हे सगळं अशा पद्धतीनं का चालू आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर ते दोघंही पाहू लागतात. पण रोहिणीला फुल कॉन्फिडन्स असतो. रोहिणी म्हणत असते की नाही सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होणार आहेत, कारण तिने प्लॅनच तसा केलेला असतो ना, म्हणून तिला वाटत असतं की सगळ्या गोष्टी तिच्या मनाप्रमाणे होतील. पण तिच्या मनाप्रमाणे गोष्टी होण्यासाठी ती जी काही प्लॅन करते तो चांगल्या मनाने करतच नाहीये. एखाद्याला संपवायचा तिनं प्लॅन करत आहे आणि मग आई अंबाबाई तिची साथ तरी कशी देईल, कारण तिने ज्या पद्धतीने वागत आहे बोलत आहे त्यामध्ये आई अंबाबाई तिची साथ कधीच देणार नाही हे मात्र नक्की आहे. कारण आई अंबाबाई नेहमी सत्याच्या पाठीशी उभी असते. आणि मग इकडे संगीताला कॉल आलेला असतो. आबा इकडे बोलत असतात. आबा म्हणत असतात की विहीनबाई अहो महत्त्वाचं काम होतं म्हणून फोन केलाय. आबा सांगायला सुरुवात करतात. आबा म्हणत असतात की हे बघा, आणि मग आबा संगीताला म्हणतात की आज ना अद्वैतला सरप्राईज द्यायचं होतं कलाला, आणि मग मी त्यांची रूम डेकोरेट केलेली आहे. आणि दोघं रूममध्ये गेलेत. तेव्हा संगीता म्हणत असते की खरंच की लयच भारी सरप्राईज आहे, हे झाकच आहे. आणि आबा बोलत असतात तेवढ्यातच अद्वैत तिकडून ओरडतो. खरे आबांना धक्का बसतो. अचानक असं काय झालं, म्हणजे अद्वैत असं का ओरडलेला आहे. आबा म्हणतात की थांबा थांबा ठेवा. इकडे का संगीताला काळजी वाटू लागते. ती म्हणू लागते की मला काय वाटतंय माहितीये का, की अहो आपल्याला ना गेलं पाहिजे, नक्कीच तिथं असं काहीतरी झालेलं आहे म्हणून तर आबासाहेब एवढ्या जोरात ओरडले. आणि इकडे अद्वैतला जाणवलेलं असतं की काहीतरी पेटलेलं आहे, तो वास येत आहे आणि म्हणूनच
आबा आणि त्याचबरोबर सगळे तिथं धावत गेलेले असतात. अद्वैत ओरडत असतो. सगळ्या रूममध्ये आता आग लागायला सुरुवात झालेली असते. कला आणि अद्वैत दोघंही त्यांचं घाबरगुंडी उडालेली असते. त्यांना कळत नसतं की आता काय करू, नक्की कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू, हे मात्र त्या दोघांच्याही लक्षात येत नसतं. इकडे संगीता म्हणत असते की नाही, आपल्याला गेलं पाहिजे, काहीतरी असं झालंय ज्यामुळं आबासाहेब इतके जोरात ओरडलेले आहेत आणि आपल्याला कलाच्या मदतीला गेलं पाहिजे. इकडे राहुल आणि रोहिणी इतके नालायक असतात की तो दरवाजा उघडा होता तर तो दरवाजा ओढून घेतात आणि लॉक करतात. म्हणजे कला आणि अद्वैत हे पूर्णपणे आत अडकलेले असतात, पडदे पेटलेले असतात आणि त्याचबरोबर सगळ्या रूममध्ये तिने पेट्रोल मारून ठेवलेलं असतं. आणि मग आता सगळी आग भडकू लागते. कला मात्र एका ठिकाणी जाऊन उभी राहिलेली असते आणि मग पाठीमागचा पडदा पेटतो, तिथली कॅन्डल खाली पडते, खाली पेट्रोल मारून ठेवलेलं असतं, ते पेटलेलं असतं. घरातले सगळे तिथं आलेले असतात. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा म्हणून ओरडत असतात आणि त्याचबरोबर सगळे घाबरलेले असतात. कला आणि अद्वैत नक्की कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकलेत याबद्दल मात्र काहीच माहिती नसतं. नक्की काय गोंधळ झालेला आहे ही गोष्ट मात्र समोर आलेली नसते. त्यासोबतच इकडे कला आणि अद्वैत हे दोघंही खूप घाबरलेले असतात, परंतु ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा बाहेरून हे सगळे ओरडत असतात. नक्की असं काय झालंय, नक्की काय प्रॉब्लेम झालाय हा विचार सगळे करत आहेत, परंतु कला आणि अद्वैत मात्र ओरडत आहेत आणि त्यांना दरवाजा उघडायचा हे सुद्धा आठवत नाहीये. कला एका ठिकाणी उभी असते आणि बरोबर तो पडद्याचा जो रॉड आहे तो कलाच्या अंगावरती पडतो आणि तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. कला म्हणते की काय आहे हे सगळं. कला घाबरलेली असते, त्यापेक्षाही जास्त घाबरलेला असतो तो अद्वैत असतो. त्याला तर कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होऊन बसते, मी कशा पद्धतीने गोष्टी मॅनेज करू, ही ते अद्वैत आणि कला या दोघांनाही कळत नाहीये. आणि त्यानंतर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत या सगळ्यांना मॅनेज करण्यासाठी आता तिथे निघालेले आहेत. आणि त्यासोबतच आता दरवाजा जो आहे तो उघडला जातो आणि त्यानंतर कला आणि अद्वैत दोघंही तिथून बाहेर पडू लागतात. तेव्हा मात्र आता सगळे दारात उभे असतात आणि मग कला अद्वैत दोघंही पाणी घेऊन येतात आणि मग ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासोबतच इकडे आता कलाला प्रश्न पडलेला आहे की असं कोण आहे या घरामध्ये की ज्याला मी नको आहे म्हणून माझ्या जीवावर उठलेला आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि कला मात्र त्या गोष्टीचा विचार करू लागलेली आहे. रोहिणीचा डाव फ्लॉप झालेला असतो, परंतु कला जेव्हा बाहेर येते, अद्वैत आणि कला हॉलमध्ये आलेले असतात, पण समोर एक गोष्ट घडते ती म्हणजे दारात सोहमला घेऊन काजल आलेली असते आणि सोहमची अवस्था मात्र खूप बिकट असते. सोहम दारू पिलेला असतो आणि त्याला घेऊन काजल पोहोचलेली असते. तेव्हा कला आणि अद्वैतला धक्का बसलेला आहे की हे सगळं काय घडतंय, हे सगळं कशामुळे घडतंय, सोहमच्या बाबतीत असं का होतंय, आजही सोहम दारू पिऊन आलाय. ह्या गोष्टींचा विचार मात्र कला अद्वैत करू लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.